पुढे जाऊ नये यासाठी दिल्ली पोलीस सगळ्याच बाजूने प्रयत्न करतायत। दिल्लीतील जंतर मंतरवरती या विद्यार्थ्यांचं आंदोलन त्याच ठिकाणी रोखण्यासाठी आता प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। या प्रयत्नांचा पहिला भाग म्हणून या ठिकाणच्या आंदोलकांना हटवण्यासाठी पांगवण्यासाठी त्यांच्यावर लाठ्या चालवल्या गेल्या आणि तरी देखील विद्यार्थी हटले नाही। आम्ही हे आंदोलन करणारच असं म्हणत ते पुढे सरकले। मात्र आता त्यांना त्याच ठिकाणी रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरिगेड्स लावलेत आणि आता बॅरिगेड्सला वेल्डिंग करण्याची शक्कल या पोलिसांनी लढवली आहे। जंतर मंतरवरती सुरक्षा व्यवस्था देखील आता प्रचंड कडक पद्धतीने करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सगळ्या प्रकारे मोडून काढण्यासाठी दिल्ली पोलीस आता सरसावलेले दिसत आहेत। आता बातमी ती संजय राऊत यांच्या ट्विटची। संजय राऊत यांनी आपल्या ट्विटद्वारे केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। संसद मार्चला परवानगी नाकारल्यावरून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे। संजय राऊत नेमकी काय म्हणालेत पाहूयात। सरकार पोरांना घाबरलंय। शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर 56 इंच बाल्यांची हातभर फाटली आहे। संसदेवरील मार्चला परवानगी नाकारली आहे। शक्य असेल तर जंतर मंतरवरील लाखो लोकांना ईडी लावली गेली असती, पण ते कठीण आहे। मोर्चाचा मार्ग ईडीच्या दिशेने वळवायला हवा असं देखील संजय राऊत यांनी एक पोस्ट करत म्हटलंय। ईडी, सुप्रीम कोर्ट यांसारख्या संस्था मोदी आणि शहांच्या गुलाम झाल्यात असा आरोप देखील या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी केलाय। आपण पाहतोय संजय राऊत यांनी एक पोस्ट करत सरकारवर हल्लाबोल केलाय। ईडी आणि सुप्रीम कोर्ट यासारख्या संस्था मोदी शहा यांच्या गुलाम झाल्यात आणि आता आंदोलकांनी हा सगळा मोर्चा ईडीच्या कार्यालयावरती वळवला पाहिजेत असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। शक्य झालं असतं तर या सगळ्या आंदोलकांवर सरकारने ईडी लावली असती असं देखील या एक्स पोस्टच्या माध्यमातून संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटलंय।